स्विमिंग पूल कुत्रा बचाव. कोल्हापूर गावात बंडू नावाचा एक मुलगा राहत होता. त्याच्या लहानपणी त्याच्या आईचे निधन झाले होते. तेव्हा त्याचे वडील जाधवने दुसरे लग्न केले. त्यांची एक मुलगी होती पिंकी. परंतु त्याची सावत्र आई बंडूची काळजी नव्हती घेत. ती दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याला रागवत असायची आणि वडील फक्त बघत राहायचे, काहीच नव्हते बोलत. पिंकी महागड्या खाजगी शाळेत शिकायची, तर बिचारा बंडू सरकारी शाळेत शिकायचा. एक दिवस तो शाळेत जात होता तेव्हा त्याने बघितले की रेल्वेच्या पटरीमध्ये एका कुत्र्याचा पाय अडकलेला आहे. दुरूनच ट्रेनला येताना बघून घाबरलेला कुत्रा भुंकू लागला. त्वरित बंडूने जाऊन ट्रॅकचा लिव्हर ओढला. तेव्हा कुत्रा तिथनं सुटला आणि ट्रेन पण तिथून निघून गेली. कुत्रा बंडू जवळ आला. आनंदित आणि धन्यवादाची भावना ठेवून तो भुंकू लागला. नंतर बंडूने त्याच्या जेवणाच्या डब्यातून त्याला जेवण दिले, जे तो आनंदाने खाऊ लागला. तो शाळेत गेला तर कुत्रा त्याच्या मागे येऊ लागला. तो शाळेच्या बाहेर राहून बंडूलाच बघू लागला. सुट्टीनंतर बंडू, अरे तू कोण आहेस? तू जा बरं आपल्या घरी, जा जा. पण कुत्रा बस भुंकत होता. अच्छा, म्हणजे तुला कुणीच नाही आहे का? ठीक आहे, मग तू चल माझ्यासोबत. आजपासून तुझे नाव आहे राजू. चल माझ्या घरी जाऊ. पण जर आईने पाहिले तर रागवणार. अरे आता मी काय करू? मी काही ना काही करून तुझी काळजी घेईन, पण तुला माझे ऐकावे लागणार. त्याला आपल्या पलंगाखाली लपवून, तू जर भुंकला किंवा आवाज केला ना तर धोका आहे. आईने बघितले तर आपल्या दोघांनाही मार पडणार, असे त्याला बोलला. जेव्हा तो जेवण करायला बसायचा तेव्हा जेवण करीत असल्याचे नाटक करायचा. मग ते घेऊन पलंगाखाली राजूला द्यायचा. दररोज राजू सुद्धा त्याच्यासोबत शाळेत जायचा. शाळेतील मुले त्याच्यासोबत खेळायचे. दुपारी त्याला सगळे मुले जेवण सुद्धा द्यायचे. एक दिवस घरी त्याची आई, काय रे बंडू, घरी कुत्र्याचा आवाज कसा येतोय? हो ना, मला तर कुत्र्याचा वास सुद्धा येत आहे. मला वाटते की इथे एक कुत्रा आहे. तेव्हा एक उंदीर पलंगाखाली पळत सुटला. तेव्हा राजू जोराने भुंकू लागला. हे बघून आई बाबांनी पलंगाखाली बघितले तर त्यांना राजू दिसला. अरे बेवारस कुत्र्या, अरे काठी घ्या आणि मारून पडवून लावा याला. बघा कसा पलंगाखाली लपून बसला आहे तो. ती एक काठी घेऊन, अरे चल बाहेर हो, असे म्हणून जोराने मारणार की तेव्हा बंडू, बाबा बाबा थांबा थांबा, याला काहीच करू नका. हा मला शाळेजवळ भेटला होता. याचे नाव राजू आहे. कृपा करून याला माझ्या जवळच राहू द्या. काय, याचे नाव राजू आहे? खाण्यासाठी इथे काही नाही आहे आणि नाव आहे राजू. पहिले तर तू जड आहेस आमच्यासाठी आणि आता हा. याला बाहेर काढ, नाही तर तू पण जा याच्यासोबत घर सोडून. हे काय बोलतोयस तू? त्या कुत्र्यासाठी तू बंडूला घर सोडून जाण्यासाठी बोलत आहेस? लहान आहे तो. काही हरकत नाही बाबा, इथे राहण्यापेक्षा बाहेरच राहणे योग्य आहे माझ्यासाठी. तुम्ही माझी काळजी नका करू. मी राजूसाठी काही पण करू शकतो. अशा प्रकारे तो राजूला घेऊन घराबाहेर निघून गेला. नंतर एका देवळात राजू सोबत राहू लागला. बंडूची अवस्था सगळ्यांना माहीत असल्यामुळे गावातील लोक त्याला जेवण द्यायचे. त्यांनी दिलेल्या जेवणामधून काही राजूला द्यायचा आणि तो स्वतः पण खायचा. एक दिवस त्याचा मित्र पिंटू, अरे मित्रा, आज पिंकीचा वाढदिवस आहे. स्विमिंग पूल जवळ एका पार्टीचे नियोजन केले आहे. हे माहित आहे का तुला? मी माझ्या बहिणीचा वाढदिवस कसा विसरू शकतो? मला तर जायचे आहे, पण भीती वाटते की ते काय म्हणणार. मी ना एक काम करतो, मी ना जवळ नाही जात. दुरूनच सगळे बघून आनंदित होत राहणार. चल जाऊया. स्विमिंग पूल जवळच पिंकीच्या वाढदिवसाचा केक कापून सगळे
हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे पिंकी, हॅपी बर्थडे टू यू असे गाऊ लागले. बंडू हे बघून आनंदित झाला. नंतर सगळे मुलं खेळायला लागले. तेव्हा राजू आणि बंडू त्यांना बघू लागले. एवढ्यात पिंकी पाय घसरून पाण्यात पडली. वाचवा वाचवा अशी ओरडू लागली. हे बघून लोक वाचवा वाचवा, या मुलीला वाचवा, हेल्प हेल्प असे ओरडू लागले. अरे कुणीतरी माझ्या मुलीला वाचवा, कुणाला पोहता येत असेल तर माझ्या मुलीला वाचवा, अरे देवा माझ्या मुलीला वाचव असे म्हणून ओरडू लागला. अरे कुणालाच पोहता येत नाही का, कुणीतरी मदत करा म्हणून ओरडू लागला. तेव्हा राजू धावत जाऊन पाण्यात उडी घेतो. पिंकीने राजूला पकडले. राजू पोहता पोहता पिंकीला काठाजवळ घेऊन आला. हे बघून लोक आनंदाने टाळ्या वाजवू लागले. आई मला क्षमा कर, मी न बोलवताच पार्टीत आलो. तुम्हाला बघितल्याशिवाय मला राहूनच नाही झाले, म्हणून दुरूनच तुम्हाला बघायला मी आलो होतो. बाळा बंडू, आज तू जर नसताना तर तुझी बहीण जिवंत नसती. बाळा, देवानेच या राजूला पाठविले. जे काही झाले त्यासाठी मला माफ कर. तू आणि राजू आजपासून आमच्या सोबत राहणार. त्या दिवसापासून घरचे राजू सोबत आनंदाने राहू लागलेत.